समीरचं चांगलं मारा पाडतोय आपण. पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवरफुल बॉलिंग अटॅक का सध्या तरी पाहतोय. गणेश याला सातत्याने बीट केलं. या बॉलवरती षटकार ठोकणं गरजेचं आहे, कारण की 3 षटकाचा सामना पाहतोय मित्रांनो. प्रत्येक सामने दुसऱ्या फेरीतले 3 षटकाचे होईल आणि हा पहिला सामना 5 षटकाचा होईल. चांगला फटका आहे मिड ऑनला. आता मात्र धोका निर्माण झालाय. शेवटी परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर होतोय बाद. गणेश शेलार मंद मंद पावलाने मैदान सोडताना आपण पाहतोय. झकास कामगिरी पहिल्या षटकामध्ये. ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करून 1 धावचीच्या स्वरूपात धक्का बसलाय तो नांदप टीमला. खेळाडू आलेले त्या पाहतोय आपण. टीमचं संगणक स्वर्गीय कुमार स्मृती 11 कुंदे टीमचे 3 दिग्गज खेळाडू आमच्या समोर आहेत. मी तर आश्चर्यचकित झालोय. आज संडे आहे म्हणून तुम्हाला काही बोलू शकत नाही मित्रांनो, कारण की शाळा सोडून जर टेनिस क्रिकेट खेळला तर निश्चित भविष्य खूप अवघड जाणार आहे यानंतर. असे 3 स्टार ऑफ कुंदे टीमचे 3 नन्हे नन्हे बालक खेळाडू आमच्या व्यासपीठावर आहे. बसा, या आपण वरती या, विराजमान हो आपण. चला, वेळ कमी खर्च करायचा आहे. श्रावणी स्पोर्ट मांजरली टीमचा संगणक. भरगच्च सुरुवात पहिल्या षटकामध्ये पहिली आपण गोलंदाज समीरच्या माध्यमातून. क्रमांक 2चे षटक हाताळण्यासाठी बॉलर मात्र भूषण आलाय. प्रत्येक बॉलरनी खूप चांगलं योगदान दिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. भूषणवर मोठी जबाबदारी असेल. ज्या प्रकारे एक युवा बॉलरनी चांगली बॉलिंग केली त्या संधीचं सोनं करावं लागेल. पण समोर कोण आहे? समोर राजू नावाचा बॅटर आहे, पण 1 धाव फक्त कंप्लीट करतोय पहिल्या बॉलवरची. धावसंख्या 5. दुसरे षटक प्रगती पथावर. यावेळेस पाहता फटका चांगला आहे. हवेच्या विरुद्ध हातात जाऊन विसावलंय. धक्का बसलाय. अजून एक मोठा. नांदप टीमचा सलामीचा बॅटर बाद. खराब सुरुवात पाहायला मिळाली गावदी स्पोर्ट नांदप बी टीमची, कारण की जो निर्णय घेतला होता श्रावणी स्पोर्ट मांजरली टीमच्या कॅप्टननी त्यावर मात्र मोहर लावताना पहिल्या षटकामध्ये समीर. आता मात्र भूषण सुद्धा चांगला मारा करतोय. विकेट क्रमांक 2चं पतन. धावसंख्या 5. 2 बाद. नाजूक स्थिती. 3 षटकाचा सामना आहे, त्यामुळे तुम्हाला 35 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर कल्पेश्वर एक मोठी जबाबदारी असते. दोन्ही चांगले स्पिन चिटर म्हणून ज्याची ओळख आहे, पण हेतू खऱ्या हाताना आक्रमण स्वीकारावं लागेल. जती शेलारकडून प्रति षटकाराला म्हणजेच 2000 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठ 2 षटकार मारावे लागेल. हा पहिला बॉल खेळताना सोडून दिले. पाहतोय की लाईन चुकीची. योगराज सरांचे दोन्ही या समांतर रेषेत धावा मिळते त्या अवांतर. धावसंख्या 6. चांगला बॉल होता. परत एकदा पाहतोय आपण परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. चांगली सुरुवात बॉलर भूषणने केली होती आणि हा बॉल चांगला टाकला. फक्त एक सिंगल. धावसंख्या 7. आता मात्र राजूवर एक मोठी जबाबदारी असेल की येणाऱ्या काही बॉलमध्ये 5 मोठे मोठे फटके मारावे लागेल. 35चा आकडा जर पार करायचा असेल तर. अजून मात्र ज्ञानेश्वरची बॅटिंग पाहायला मिळाली नाही. डावखुरा बॅटरला पाचारण केलं ज्ञानेश्वरच्या पहिले. भरोसा दाखवलाय कल्पेश्वर. हा परत चेंडू तर लाईन चुकीच्या शेल डाव्या स्टिचच्या बाहेर. आता मात्र स्वेर माराला सुरुवात केली आहे बॉलरनी. 1 बोनसच्या स्वरूपात धावा मिळते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरते ती 2 बाद. 8 धावा धावफलकावरती.
याच पाहता फटका कडक नाहीये, फटका फसलाय काय पाहायचंय तो क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र जीवनदान मिळालेले राजू या बॅटरला. ये क्या कर दिया, राजूला जीवनदान देणं म्हणजे निश्चित टीमसाठी एक दुःखद घटना आहे. कारण की राजू चांगला बॅटर आहे, ज्या प्रकारे बॅटिंग करतोय पहिल्या सामन्यात अतिशय चांगली विध्वंसक खेळी साकारली होती. त्या बॅटरला मिळाले जीवनदान. भूषण मारा करतोय घोडसे अँड या टोकाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, या बॉलवर पाहतोय आपण ऑन ड्राईव्हचा फटका आलाय आणि यावेळेस पाहता फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 11. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कुमार 11 कुंदे विपक्ष आई गावदेवी ओझरली. चांगले दोन्ही संघ आहेत. एकीकडे जर पाहिलं ओझरली संघाचा विचार चांगला संघ आहे. कुमार 11 टीमकडे कुमार वयोगटातील खेळाडू पाहतोय, त्यामधून 3 स्टार ऑफ कुंदे गावाचे 3 त्रिमूर्ती आमच्या सोबत आहेत. यावेळेस पात्र काय घडलंय पाहायचंय. अजून एकच चांगला बॉल. आता मात्र एक एक धावेसाठी संघर्ष करताना गावदेवी नंतर टीमचे बॅटर पाहतोय. जशा प्रकारे रेगिस्तानमध्ये पाण्यासाठी वणवण भटकावं लागतोय, एक एक थेंबासाठी त्या प्रकारे एक एक धावेसाठी संघर्ष 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 करताना गावदेवी नांदप टीमचे बॅटर. आज सकाळपासूनच पाहतोय की आपण मनमोहक वातावरण आहे, एवढं ऊन नाहीये. याचं कारण की सकाळी धोके जास्त होते, पाहता थंडीचा गारवा निर्माण झालाय आणि हे संकेत आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये पाण्याचा अंदाज सुद्धा, पाऊस सुद्धा पडू शकतोय. अराउंड द लेक, दांडी दांडी दांडी, गुल 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 तू चल मैं आया. शेलार पाहतोय आपण, खूप पण अदुक स्थिती पाहतोय आपण. खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडूच्या चेहऱ्यावर जर पहिले आपण 12 वाजलेले दिसत आहेत, त्या प्रकारे परिस्थिती पाहतोय आपण. नांदेड टीमच्या खेळाडू कक्षामध्ये चेहरे उदास आहे, पण आयोजन अतिशय चांगलं आहे. काही हरकत नाहीये. तुमचं आयोजन संघ इथं तुम्ही आयोजक काय, त्यासाठी एवढं टेन्शन घेऊ नका. कारण की तुम्हाला सराव करण्याची संधी 4 दिवस झाली मिळाली आणि त्याचा एक बेनिफिट फटका बसला असेल. आणि आकाशची आता मात्र कमतरता होणी भासते या टीमला. धावसंख्या 11 फक्त. अजून एक, मी पण आलोय, अति काही संकटात नाही. आणि यावेळेस मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर राजू याला. आला वाघ, ठाण्या वाघ. ज्ञानेश्वर माऊली एवढं चांगलं नाव आहे, पण डॅनी काय लिहायची आवश्यकता आहे का. दुनिया में अजीब गरीब लोग रहते हैं, उनमें से एक का डॅनी है हमारे. ज्ञानेश्वर आलाय, खूप चांगला आवाज ऐकला सातत्याने 4था दिवस समालोचन करताना. कारण की पहिले उल्लेख केला होता की दादा माझ्यासोबत कोणीतरी पाहिजे तरच मी हा भरेन. आणि या स्वतः जास्त सफल क्रॉस आला होता. बाल बाल भाजी गए डॅनी भाई. नाजूक स्थिती पाहतोय आपण, श्री मारा करतोय आणि ज्या प्रकारे अपेक्षा होत्या इथं मात्र पाहतोय की आपण किमान 30 पर्यंत मध्ये मारणं गरजेचं होतं, पण चांगली बॉलिंग अटॅक. हा फटका मात्र अजून एक चुकीचा आहे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपले, कमालीचा षटक श्री परत हाताळताना धक्के पे धक्का देताना षटकामध्ये. आता विका तरी काय करेल. नंतर सांगितलं क्रिकेटमध्ये बाणा असतो, जर बॅटर बाद झाला ना, मधात लागला, कोपऱ्याला लागला, पण एक चुकीचे फटके घेण्यासाठी तुम्ही मजबूर होऊ शकत नाहीये. जसा गेला तसाच प्रतीचा प्रवास करताना ज्ञानेश्वर याला पण पावतोय. किती चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंगचा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 षटकाचा सामना आहे. शेवटचे षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. पवन विका स्ट्राईकला मोठे फटके मारावे लागेल. त्यातून एक आलाय चांगला फटका. पहिल्या वेळेस पाहतोय आपण
फायनल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार विकाच्या बॅटमधून हा चौकार. क्षेत्र निवडले श्रीच्या या बॉल एक पुढे शेवटचे 2 बॉल त्यामधून अजून एक आलाय का पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. पूर्ण अनुमान घेतला चेंडूला. फक्त एक धावसंख्या 16 या इनिंगचा लास्ट बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. निखिल शेलार यांचे शुभ असते पण टॉस करणार आहोत. कारण की कधी कधी दुसऱ्याची टिंगल करताना आपण सुद्धा समोर यायचे. असे बरेचसे खेळ असतात. त्याचं नाव सांग त्याचं नाव सांग आपण शेप राहतोय. एक सिंगल आणि अंडरआर्म थ्रो पाहतोय आपण. 2 धावा कंप्लीट अशा तऱ्हेनं पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 आहे आणि 19 धावांचं एक छोटस आव्हान असेल श्रावणी स्पोर्ट मांजरली या टीम समोर. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि टॉस आपण करणार तर दोन्ही कॅप्टन जातील टॉस बॉक्स मध्ये. टॉस करण्यासाठी मी निखिल शेलार आपण जायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. कुमार 11 कोणते टीमचा एक युवा टीमचा कॅप्टन. त्याच्यासमोर ओझरी टीमचा कॅप्टन पाहतोय आपण. सामना हा पहिल्या फेरीतला म्हणजे 5 षटकाचा राहील. त्यानंतर प्रत्येक सामने 3 षटकाचे राहतील. 19 धावांचं आव्हान आहे. एक छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण मधुर संगीत.
भूषण सजवतोय. खराब चेंडू, सुरेख प्रहार, मिड विकेट बाउंड्री लाईन कडे पाडावलाय चेंडूला, सीमा रेषा पार. फुलटॉस ओळखलाय, मिड विकेट बाउंड्री लाईन कडे क्षेत्ररक्षक नव्हता, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. चौकारांनी धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना. हा बॉल चांगला आहे, मजबूर केलं होतं फ्रंट फुटला येण्यासाठी. वेगवान चेंडू टाकल्या गेला पाहतोय आपण. धावसंख्या धावपल करू पहिले आपण 7 आहे. अजून इथून मात्र 12 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. यानंतर सामना पाहतोय की आपण चांगले दोन संघ. आई गावदी ओझरी टीमच्या बाजूने टॉस गेलाय आणि प्रथम त्यांनी सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणारा. चांगला बॉल आणि आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि इथं मात्र कुशल मुवमेंटला सामना जर आला असेल तर आपण दाखवू शकता. तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवले, चेक करायचे. सॉफ्ट सिग्नल काय आहे पंच? नॉट आउट. यस, कारण की विचारणं गरजेचं आहे. जर अँगल मध्ये नाही आला तर मग पंचाचा निर्णय जो असतो तो मैदानी पंचाचा तोच कायम असतोय. आणि जो पंचाने निर्णय दिला तोच कायम असेल. नॉट आउट. यस, लेग बायच्या स्वरूपात एक आली, 2 आल्या. बॅटरचं पण लक्ष इकडेच असतोय. चांगला बॉल होता, सम्मान दिले. छोट्या बॅटचा वापर कव्हरकडे पाहतोय आपण. एका सिंगल या बॉलवरती. धावसंख्या पाहता पाहता आता मात्र पुढे सकते ती 10-9 धावेची आवश्यकता आहे. पहिले षटक संपलंय. 12 बॉल 9 असं समीकरण. आता मात्र उमेद असेल ज्ञानेश्वर शिंगोले या बॉलर कडून एका अचूक टप्प्यावरचा मारा करणं गरजेचं राहील. आज वातावरणामध्ये अनेक बदल पाहायला मिळाला पाहतोय आपण. आकाशामध्ये सूर्य आणि ढगामध्ये लपंडाव आहे. कधी सूर्य ढगाच्या कुशीमध्ये लपताना पाहतोय आपण आणि त्या खाली मात्र चेंडू आणि बॅट मध्ये लपंडाव पाहतोय आपण. जबरदस्त संघर्ष पाहायला मिळेल. काय पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली सुरुवात ज्ञानेश्वर करतोय. इथे मात्र 9 धावेची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. का होईना लो स्कोरिंगचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाईल काय गावदी स्पोर्ट नांदेड टीमचे बॉलर्स. शतक्षमध्ये किंचित परिवर्तन पाहतोय आपण. मारा करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. या स्पर्धा टॉप एज आणि आता मात्र चेंडू फरार होईल. फाईन लेग कडे रोखू शकणार कुठला क्षेत्ररक्षक. सीमा रेषा पार. या बॉलवर त्याला चौकार. होता पूर्णपणे आत्मविश्वास फटक्यामध्ये पाहायला मिळाला नाही. टॉप एज पण अतिशय वेगात चेंडू फरार झाला होता 4 धावेसाठी. वेगवान चेंडू पण लाईन चुकीची आहे. आता मात्र धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सकते ती 15. इथून मात्र फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. या बॉलवरती सामना फिनिश करेल का इथं मात्र बॅटर भूषण चांगली बॅटिंग करताना सध्या तरी खेळपट्टीवर पाहतोय आपण. यानंतर कुमार 11 कुंदी विपक्षी गावदी ओझरली टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामना संपला तर लगेच आपण सज्ज राहायचं आहे. रेडी फॉर. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपल्या गेलं झेल आणि पहिल्या विकेटचा होतोय पतन.
4 धावेची आवश्यकता आहे. विजय लांबणीवर चाललाय त्याचं कारण चांगला षटक आता ज्ञानेश्वर. हा बॉल म्हणजे परत एकदा वाईट लाईन चुकीची होती. वेगाला पसंत दिली होती पण आता मात्र 3 धावेची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ अजून बाकी आहे आणि समीकरण खूप सोपं आहे. इथं मात्र जर विचार केला आपण श्रावणी स्पोर्ट मांजरी टीमचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे लो स्कोरिंगचे मॅचेस ते जिंकत आहेत. पहिला सामना 44 होत्या त्या डिफेंड केल्या गेल्या. आता मात्र चेस करताना सहज विजयाकडे. छोट्या बॅगचा वापर. बॅक टू द बॉल निशाणा लागत नाहीये. एक अतिशय वेगात सिंगल कंप्लीट करतोय बॅटर. 2 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. टीम श्रावणी स्पोर्ट मांजरी टीम विजयाकडे वाटचाल करताना टॉप 4च्या लढतीसाठी तो सज्ज होईल. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. यश पात्रा फुलटॉस गुणा फटका पाहतोय आपण आणि याच बरोबर आहे तर मात्र सामना फिनिश केलाय आणि हा पराभव स्वीकारलाय. गावदेवी नांदप टीमने हार्डलक नांदप पण आयोजन चांगलं आहे. मी उल्लेख केला होता की 4 दिवस झाले सराव करण्याचा प्रयत्न मिळाला नाही त्यामुळे आपण समजू शकतोय आणि म्हणून आज संघ पराभूत झाले. पण त्यापेक्षा चांगला खेळ दाखवले श्रावणी स्पोर्ट मांजरी टीमने आणि आज चांगलं